आणि यानंतर पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन वादामध्ये रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती जहरी टीका केली आहे। दुसरीकडे जैनांना दिलासा देत धर्मादाय आयुक्तांनी जमीन व्यवहार स्थगितही केलाय। काय घडलंय पाहूयात। पुण्यातल्या ज्या जैन बोर्डिंगच्या जागा विक्री विरोधामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ वादात सापडले, त्या व्यवहाराला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। जैन समाज आक्रमक झाल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार थांबवत प्रकरण जैसे थे ठेवण्याच्या सूचना दिल्यात। कोर्टाच्या लढाईत जैन समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। दुसरीकडे या जमीन वादामध्ये आलेल्या भाजपच्या मुरलीधर मोहोळांचा उल्लेख पुण्याच्या जाग्या मोहोळ असं करत शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा डिवचलंय। याआधी काय सांगता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर म्हणून त्यांनी जहरी टीका केली होती। आरोपांवरून धंगेकर महायुतीमध्ये असल्याचा त्यांना विसर पडलाय का अशी टीका भाजप आणि अजित पवारांच्या गटातून केली जाते। तर शिंदेंच्या पक्षामध्ये महायुती सोबत असलो तरी सामान्य पुणेकरांची बाजू मांडत राहीन अशी भूमिका धंगेकर यांनी घेतली आहे। ह्याच्यामध्ये सगळ्यांनी हा कांड केला होता, याची ईडी चौकशी झाली पाहिजे, मुरलीधर मोहोळांनी याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे। ही आमच्या जैन समाजाची महावीरांना तुम्ही घाण ठेवलंय, महावीरांना घाण ठेवलंय। म्हणजे तुम्ही काय करताय, कोणासाठी करताय? पैसे तर सगळ्यांना लागतात, असे पैसे खाता तुम्ही? हे सगळं पर्दाफाश करावंच लागेल। आज समाजामध्ये जी दरोडेखोरी चालू झाली ही थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। सोबत आहेत पुणेकर म्हणून लढतात धंगेकर। शिवाजीनगर भागात जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा आहे। 1958 साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणी केली। गरीब मुलांना उपयोग व्हावा हा त्यामागचा हेतू होता। जमिनीचं क्षेत्रफळ तब्बल 1,20,000 स्क्वेअर फूट आहे। आरोपानुसार 3,000 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटीमध्ये हडपण्यात आली। मात्र काही विश्वासांच्या सहमतीनं विक्रीचा व्यवहार सुरू झाला। जैन समाजामधल्या लोकांचा जमीन विक्रीला विरोध होता, पण काही दिवसांपूर्वी जमिनीची परस्पर विक्री झाल्याचा आरोप जैनांकडून करण्यात आला। व्यवहार गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी सोबत झाला। याच गोखलेंसोबत भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लागेबांधे असल्याचा आरोप होतोय। मात्र गोखलेंसोबतची व्यावसायिक भागीदारी व्यवहाराच्या आधीच सोडल्याचं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलंय। कोर्टामधल्या युक्तिवादानुसार कायद्यानं सार्वजनिक ट्रस्टची जमीन विकता येत नाही, मात्र काही ट्रस्टींनी गोष्टी लपवत जमीन खासगी ट्रस्टची असल्याचं सांगून विक्री केल्याचा आरोप झालाय। जोपर्यंत 3.5 एकर ही सेल डीड कॅन्सल होत नाही आणि 3.5 एकर परत जैन समाजाकडे येत नाही तोपर्यंत जैन समाज काय शांत बसणार नाही। पूर्ण 3.5 एकरचा परिसर मंदिर असो किंवा HND जैन बोर्डिंगचा परिसर असो, हा पूर्णचे पूर्ण सेल डीड कॅन्सल करून हा पूर्ण जैन धर्मियांना सकल जैन समाजाला मिळाला पाहिजे, हेच आमचं सगळ्यांची मागणी आहे। जोपर्यंत कोर्टाचा याला कॅन्सल करण्याचा सेल डीड कॅन्सल करण्याचा जोपर्यंत प्रस्ताव येत नाही आणि आदेश येत नाही तोपर्यंत तर आमची ही लढाई चालूच राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।